श्रीराम नमस्कार. आज 9 ऑगस्ट 2024 गुरुविचार व ज्ञानसुक्त ह्यामध्ये आपलं स्वागत आहे. अपस्वर्ग, अपसौर आणि उपसौर या भागामध्ये जे आत्ता प्रकृतीत जे घडणार आहे त्या बाबतीत 1-2 दिवसापूर्वी काय घडू शकतं किंवा काय आहे हे सांगायचा प्रयत्न मी केला. त्याच्या तो व्हिडिओ ऐकून दोघा-तिघांचा प्रश्न होता की आपल्या तब्येतीवरती काय त्याचा परिणाम होऊ शकतो. जसं सिम्पटम्स सांगितली होती तसं अजून काही परिणाम होतो का, की आंतरिक देहामध्ये काय बदल होतो. मग त्या अनुषंगाने जरा थोडासा आजचा व्हिडिओ तयार करायचा असं वाटलं, की त्याचा जो ह्याचा थोडा अभ्यास आमच्या कंपनशास्त्रामध्ये झालेला आहे. मुळामध्ये अपसौर जेव्हा चालू होतं तेव्हा परवा सांगितल्याप्रमाणे अग्नी, वायू आणि पृथ्वी ही तिन्ही तत्त्व बिघडलेली असतात आणि त्याचा फायदा हे जल आणि आकाश तत्त्व घेत असतं. म्हणजे 3 जण बिघडलेत आणि 2 जण त्या बिघडण्याचा फायदा. म्हणजे वास्तविक काय होतं, पंचतत्व कार्यान्वित असतात पण ती त्यांचं मूळ कार्य सोडून ही वेगळी कार्य करत असतात किंवा त्यांची कार्य बिघडलेली असतात. तर शरीरावर मुख्यत्वे अपसौरचा जो परिणाम होतो हा आपल्या हाडं आणि स्नायूंवरती होतो. म्हणजे जर आपण पाहिलं की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे साधारण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून, कारण 4 जुलैपासून हा कालावधी चालू होतो, तर सांध्यांचे विकार किंवा हाडांचे विकार हे शरीरामध्ये वाढतात. हा एक सगळ्यात पहिला भाग येतो की ह्या तिन्ही तत्वांचा परिणाम कशावर होतो, तर ह्या देहामधल्या सांधे, स्नायू आणि हाडांवरती हा परिणाम होतो. मग आपल्याला असं वाटतं की कोणीतरी माझे पाय चेपावेत, माझ्या पायांवरती पाय द्यावे, पाठीवर पाय द्यावे, म्हणजे कुठल्या तरी प्रकारे आपल्याला रिलॅक्सेशन मिळावं हा त्याचा एक भाग असतो. पण हे जे अडचणी किंवा हे प्रॉब्लेम्स आपल्या देहामध्ये दिसतात, तर हे अजून त्याच्यामध्ये भर पडते ती आपल्या पायांमध्ये क्रॅम्प्स यायला लागतात. गोळ्या आपण ज्याला म्हणतो, की पायाचे स्नायू जे असतात हे जरा जडत्वाला जातात. काय होतं, ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे अग्नी, वायू आणि पृथ्वी हे तत्त्व बिघडलं ना, की शरीरामध्ये एक प्रकारचा घटक, मला वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याचा शब्द आत्ता सांगता येणार नाही, पण आपण कार्बोहायड्रेट्स म्हणू, त्याचं प्रमाण हे गव्हातनं आणि भातातनं जास्त मिळतं. आणि ती गव्हातनं आणि भातातनं जास्त मिळाल्यामुळे तुमच्या शरीरावरती एक साखरेचं प्रमाण जास्त तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे रक्तातला जो एक नॅचरल पातळपणा जो असतो हा थोडासा घट्ट व्हायला लागतो. ह्या जो अपसौर हा जो प्रकार आहे याच्यामुळं काय परिणाम घडतात देहावरती ते सांगतो. आणि पायाच्या पेशी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तळपायापर्यंत जाऊन रक्त परत येतं, तर ह्या थोड्याशा अशा जडत्वाकडे जातात. म्हणजे आपल्याला वाटतं की कोणीतरी पाय चेपावे किंवा आपण बसलेलो असतो तर उठताना एकदम आपल्याला असं नको वाटतं, अंग जड झाल्यासारखं वाटतं, अंमल्यासारखं वाटतं. आणि कायम आपल्याला कोणी ना कोणतरी असं हात दाबला, पाय दाबला की बरं वाटतं ह्याच्यात. तर ही वास्तविक ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या तिन्ही तत्वांच्या बिघडल्यामुळं होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्याचा अजून एक सगळ्यात मोठं एक परिणाम होतो तो की मनुष्याच्या देहामधली सोडियमची लेवल जी आहे ही अनियंत्रित येते, ती अनियंत्रित होते. आणि मग ह्या लेवलमुळे, ह्या सोडियमच्या लेवलमुळे मनुष्याला आपल्याला पायात क्रॅम्प्स येतात, स्नायू वीक पडतात, पोटऱ्या दुखायला लागतात, आपण एका जागेवर बसलो तर उठताना पटकन त्रास होतो, ह्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. ह्याचबरोबर देहामधली पित्ताशयावरती त्याचा परिणाम होतो, पित्त बिघडतं, मानसिक संतुलन बिघडतं, मनुष्य निर्णयाप्रती जात नाही किंवा चिडचिडेपणा मनामध्ये उत्पन्न होतो. तसंच की ज्यांचा आता जसं सांगितलं की ह्या तत्वांच्या निगडीत ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने थोडं जर चंद्राचा विचार केला
तर मनुष्य अस्वस्थ होतो आणि कारण नसताना चिडचिड करायला लागतो. आणि त्याला नंतर कळतं की अरे मी केलेली चिडचिड ही उगाचच केलेली आहे, ही कारण नको पाहिजे होती. आपण जरा चुकीचा विचार केला. पण कृती घडलेली असते. पण आता तुम्हाला गंमत वाटेल, तर हे का घडतं? तर देह आपल्या शरीरामध्ये एक आपण हे म्हणतो ना, की ओमेगा जो ॲसिड तयार होतं. तर ओमेगा 3 आणि ओमेगा 6 या ॲसिडमध्ये फरक पडतो. ते जास्त जमा व्हायला 6 ॲसिड सुरुवात होते. म्हणजे एक चिपचिपापणा जास्त येतो. म्हणजे आपण जे मार्केटमध्ये मिळणारं पॅक फूड असतं, म्हणजे कुरकुरे असो, फ्रायम्स असो किंवा आपण साधं सामान भरतो. ते सामान भरताना आपण बघतो की तुरीची डाळ घे, मुगाची डाळ घे, की ती अशी पिवळी एकदम छान पॉलिश असेल ना, की ती आपण गृहिणी ती सिलेक्ट करते की ही घेऊ आपण, ही छान दिसते, स्वच्छ दिसते. पण वास्तविक हे चुकीचं आहे. जी मूळ स्वरूपात असते त्याच्यात, तर ती आपण खरेदी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बाहेरनं दुखणं विकत घरात घेऊन येतो जास्त पैसे देऊन. मूळ स्वरूपात ज्या डाळी असतात, ज्या दिसतात की थोड्याशा काळसर दिसतात, त्याला सालं आहेत, तर ह्या स्वरूपात आपल्या त्या देहामध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणजे रक्तामध्ये चिकटा आहे ना, तो कमी होतो. आणि आत्ता हा जो काळ आहे, म्हणजे जुलै ते ऑगस्टपर्यंत, म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत, तर ह्या 3 गोष्टी, अग्नी, वायू आणि पृथ्वी, हा पूर्ण शरीराचा ताबा घेतलेला असतो. की शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतं, की तुमच्या रक्तामधलं थिकनेस वाढवतं. एकंदरीत काय करतं, तर रक्तावरती दाब निर्माण करतं. म्हणजे त्याच्यात चिकचिकपणा, त्याची घनता, मग त्यामुळं आपल्याला हे सगळं संधिवाताचे येणारी अडचणी आहेत. आपण म्हणतो आता पावसाळा आला, मला फक्त संधिवाताचा त्रास चालू होतो दर पावसाळ्यात. तर तसं नाही आहे. ते का घडतं, तर ते आपण रोजच्या जीवनामधली जीवनशैली जी आहे ती आपण खूप महत्त्वाची आहे. तर मला असं वाटतं की आपण ह्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग आपण आता पाऊस म्हटल्यानंतर घराबाहेरच पडत नाही. कारण D3 हे आपल्याला नॅचरली सूर्याच्या पासनं मिळतं. पण आता आता सूर्योदयच नाही, तर मग काय करायचं? तर मग काही आपल्या योगासनात प्रकार सांगितले, ताडासन सांगितलेलं आहे. आपण अंगठे धरतो, म्हणजे सरळ पाय करून आपलं दोन्ही हात समोर धरतो आणि म्हणजे पायाच्या अंगठ्याला धरतो आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करतो. तर या सर्वांनी शरीरामध्ये तो रक्ताचा प्रवाहित होणं हे सुरू होतं आणि हे गरजेचं आहे. आणि ह्या काळामध्ये, म्हणजे आता ऑगस्टपर्यंत जर तुम्ही बघाल, तर हे तुम्हाला शारीरिक अडचणी जाणवतील. डोकं दुखणं, तर मळमळ होणं आणि पित्ताचा प्रॉब्लेम, पित्ताचा प्रकोप होतो. पित्त कमी जास्त, म्हणजे आज मला पित्त झालं आहे, तर मी लिंबू सरबत घ्यावं का, कोकम घ्यावं का, तर ते विरुद्ध कार्य करतं. म्हणजे हा एक सगळ्यात ह्या अपसौर घटनेचा हा परिणाम आपल्या शरीरावर पडणार आहे, की कार्यविरुद्ध करतं. म्हणजे जी आपल्याला लाभदायक असताना तेच अपायकारक ठरतं. कारण काय आहे, की हे वातावरण तयार त्या अनुषंगाने तयार होतं आणि जे आपल्या देहावरती काम करतं. म्हणून मग त्यासाठी आपल्याला काही रोजचे व्यायाम सांगितलेले, नियम सांगितलेले. तुम्ही झोपताना नाभीमध्ये एरंडेल तेल घालून 2-3 थेंब घाला, ते सगळीकडे पसरवा, त्यांनी झोपा. हे जेणेकरून ही जी तिन्ही तत्त्वं जी आहेत ना, हे आपल्याला नियंत्रित आणायचा प्रयत्न करायचा. शक्यतो ऑगस्टपर्यंत हे बाहेरचं फूड जे आपण खातो, पॅकी फूड, म्हणजे पॅक केलेलं फूड, पॉलिश केलेलं फूड, हे खाऊ नका, खाणं बंद करा. कारण ते जेवढं खाल तेवढं तुम्हाला त्रास हा होणार आहे. आणि मग देहातली एकदा तुमची चयापचय क्रिया बिघडली की मग थंडीमध्ये आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये परत त्याला आपण बेस तयार करून ठेवतो आणि मग थंडीमध्ये हे स्नायू वगैरे जास्त आखडतात, पायाची दुखणी जास्त. आत्ता जर बघितली किंवा की कमरेपासून खालचा जो भाग आहे हा दुखण्याचा, किंवा पाठ बरोबर मध्ये दुखते पाठ, किंवा आपल्या फुफ्फुसाच्या बरोबर जिथं पिंजरा आहे तिथं दुखणं, तर ही जी स्थानं आहेत ना, तर ही अग्नी, वायू आणि पृथ्वी ही ह्या अपसौरमध्ये आली ना, ही स्थानं बिघडतात. त्याच्या तोंडाला कोरड पडणं, काही जणांना त्याच्यामध्ये तोंड येणं, ही संबंध अनियंत्रितपणा आहे. तर तेव्हा
इतकं सोपं आहे गोष्टी ह्या, की आपण टाळाचं आहे. आपण डाळ आणायला गेली ना तर चांगल्यातली डाळ घ्या, पण ती पॉलिश केलेली घेऊ नका. म्हणजे जे पॉलिश केलेलं तुम्ही खाल ते तुम्हाला आत्ता चालणार नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये ते एक प्रकारचं केमिकल तयार करतं, जे तुमचं कार्बोहायड्रेटमध्ये, मग शुगरचे प्रमाण, तुमच्या शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढतं. मग आपण म्हणतो की मग पोळी आणि भाताच्या ऐवजी बाजरी किंवा ज्वारी आपण खाणं म्हणतो ते खाऊ शकता, किंवा तूप जे गाईचं आहे उच्च प्रतीचं ते खाऊ शकता, असं मला वाटतं. कारण हा वास्तविक वैद्यकीय शास्त्राचा जरी भाग असला तरी हा ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने कंपनशास्त्रात आम्हाला शिकवला गेला होता की कंपनं कशी आहेत किंवा कशी ती आपल्या देहावरती कामं करतात. आणि एक सोपी कृती आहे की ती म्हणजे आपण हा जो अंगठा आहे हा असा दाबायचा ह्याच्यामध्ये, आणि 1 2 3 4 असं 10 मिनटं ह्या हाताने करा आणि 10 मिनटं हा अंगठा बंद करून असं करा. हा एवढी कृती जर तुम्ही ही 10 मिनटं आणि कानाला धरून, तर कानाला फक्त असं 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 21 वेळा करा, इकडं 21 वेळा करा, आणि बघा तुम्हाला तुमच्या देहामधल्या ऊर्जेमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आज इथं थांबू. श्रीराम.